स्वागत आहे आपलं सागर पार्टे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण बनवतो आहे चिकनची रेसिपी। तिथं आपलं 4 किलो चिकन। तर आता आपण प्रथमतः चिकन बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेत आहोत। या ठिकाणी आपण 4 किलो चिकन घेतलेलं आहे, त्याला आता आपण मॅरिनेशन करून ठेवणार आहे। इकडे आपले कांदा कापायचं काम चालू आहे आणि इकडे आपल्या आचारी नवनाथ भाऊ खोळे हे इथे चिकन मॅरिनेशन करते। प्रथमतः त्यांनी चिकन मध्ये दही टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये त्यांनी अद्रक लसूण पेस्ट ऍड केली, त्याचबरोबर त्यामध्ये त्यांनी हळद ऍड केलेले आहे आणि त्याचबरोबर जे बाजारात मिळतात ते बेसिक से मसाले त्यांनी त्यामध्ये टाकलेले। त्यामध्ये धना पावडर, चिकन मसाला, कांदा लसूण मसाला भेटतो तो, आणि लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर जे कलर येण्यासाठी, असे जे बाजारात मिळतात त्याच गोष्टी आपण ऍड केलेल्या त्यामध्ये। नवीन असं काय आपला स्पेशल मसाला असं काही नाहीये। लाल मिरची थोडी कमीच टाकायची, कारण का आपण नंतर कांदा फ्राय करणार आहे, ग्रेव्ही बनवणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपण तिखट टाकणार आहे, त्यामुळे थोडीशी घरगुतीच मसाला आपण या ठिकाणी वापरलेला आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन एक 15-20 मिनिट मॅरिनेशन ठेवण्यासाठी आपण ठेवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। यामध्ये आपण सगळं चिकन आपण तुपात बनवत आहे, यामध्ये वरती एक थोडी तूप आपण टाकलेलं आहे आणि आता त्याला साईडला ठेवणार आहे। या ठिकाणी आपण ग्रेव्ही बनवतोय, बाजारातून आणलेलं काळं वाटण किंवा लाल वाटण मिळतं बघा, तर आम्ही आणलेलं आहे लाल वाटण। तर आम्ही ते लाल वाटण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडस चिकन मसाला, थोडीशी मिरची पावडर मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकायचंय। एक 5 मिनिटं ते एकदम थिंक म्हणजे ग्रेव्ही सारं होईल असं होईपर्यंत ठेवायचंय। पाहू शकता या ठिकाणी आपली ग्रेव्ही तयार आहे। आपलं 4 किलो चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, आजची रेसिपी बनवणार आहेत नवनाथ दादा खुळे। खुळे साहेब इकडे बघा। नवनाथ दादा खुळे फॉरेनवर, वेस्ट इंडिजवरनं मागवलेले वस्ताद आहेत, आचारी, सेफ आहे ते मोठे। तर त्यांच्या आजचा आपण चिकन रेसिपी घालणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपला आळणी रस्सा तयार होत आहे, स्पेशल आळणी रस्सा प्युअर तुपामध्ये। या ठिकाणी आपले कांदा टोमॅटो कापून रेडी आहे, तर आता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करणार आहे। पुढे पहा, या ठिकाणी आपण आता घेतलेली एक लोखंडी कढई, चांगली मोठी कढई आम्ही घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे आम्ही तूप टाकलेले आहे। फक्त आपण ही रेसिपी पूर्ण तुपामध्ये बनवणार आहे, तेलाचा आणि पाण्याचा पण काहीच वापर करणार नाही। या ठिकाणी आपण आता कांदा टाकलेला आहे, साजूक तुपात, साजूक तुपात, प्युअर साजूक तुपात आपण बनवत आहे आज चिकन। कांदा व्यवस्थित फ्राय करायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला चांगला व्यवस्थित फ्राय करायचा आहे। या ठिकाणी आता आपण त्यामध्ये टोमॅटो ऍड केलेला आहे।
आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी, गिरवे सारं स्ट्रक्चर येण्यासाठी त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात मीठ सुद्धा तुम्ही थोडं पहिलं घालू शकता, की त्याने टोमॅटो आणि कांदा लवकर मेल्ट होतो. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 5-10 मिनिटं त्याला फ्राय करत राहायचे, म्हणजे ते मेल्ट होत जाईल. त्यानंतर आपण ते मसाल्याची ग्रेव्ही करून ठेवलेली, म्हणजे मसालाच आहे तो ग्रेव्ही टाईप, तो यामध्ये ऍड करणार आहे. थोडा आपण रस्स्यासाठी ठेवणार आहे, थोडा आपण ते सुकं बनवतोय त्यामध्ये टाकणार आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपण अजून थोडा कांदा मसाला ऍड केलेला आहे, कारण का थोडस तिखट पण झालं पाहिजे. गावाकडे कधी सगळे तिखटच खातात. एक चमचा टाक. सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये आपण घरगुती लाल तिखट सुद्धा मिक्स केलेलं आहे, 1 चमचा. पाहू शकता आपली गिरवी एकदम तयार झालेली. आता आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं अर्ध चिकन सुक्यासाठी वापरणार आहे आणि अर्ध चिकनाचा रस्सा बनवणार आहे. रस्स्याचा व्हिडिओ आपण पुढे दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. तर आपण याच्यामध्ये साधारणतः 3 किलो चिकन टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आता कसं वाचले माहितीये का जे बोलायचं बिर्याणी खाली का कसं वाचायला लागलं. आमचे आहेत अशोक रुप भाऊसाहेब या ठिकाणी मोबाईलमध्ये बसलेत, आणि ह्या तिकडे आमच्या गावचे मुकदम प्रशांत दादा पार्टे, आणि हे मनसेचे 18 गाव विभागाचे अध्यक्ष, आणि हे आमचे वेस्ट इंडिजवरनं मागवलेले आचारी, क्रिकेटर आचारी, आणि हे लोगो इंडियन दादा. आणि पाणी पिताना तिकडे फिरवला. या ठिकाणी आता आपण रस्सा बनवत आहे. तर आपण 2 चमचे तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आता आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालाय, त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करत आहे. टोमॅटो व्यवस्थित मिक्स करायचंय, मेल्ट होऊन द्यायचे टोमॅटो. टोमॅटो मेल्ट झालं की आपण जी मगाची ग्रेव्ही जी सुक्यामध्ये टाकली तीच ग्रेव्ही आपण रस्स्यामध्ये टाकणार आहे. पाहू शकता आता इकडे चिकन सुक्याला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाणी आता आपण आटून घ्यायचं, शिजवून ठेवायचं झाकण काढून. त्या ठिकाणी आपण रस्स्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर मेल्ट होतं. पाहू शकता बघा, एकदम सुंदर असा नजारा. या ठिकाणी आता आपण ते ग्रेव्ही राहिलेली ऍड करत आहे. व्यवस्थित मिक्स करायची ती ग्रेव्ही कांदा टोमॅटो मध्ये एक जीव करून घ्यायचंय. आणि आपल्या वस्तादांचं तुम्ही स्पीड पाहू शकता, व्यवस्थित झालेलं आहे आपले आता तयार. यामध्ये आपण चिकन ऍड केलेलं आहे 1 किलो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, थोडस वापरून द्यायचंय झाकण ठेवून. या साईडला आपलं चिकन सुक्क होत आहे तयार. पाणी सुद्धा कमी होत आलेलं आहे. अजून एक 15-20 मिनिटं ठेवायचंय त्याला. त्यानंतर इकडे चिकनचं झाकण काढले रस्स्याच्या. त्यानंतर आपण त्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी ऍड करू शकतो. तुम्हाला जेवढा रस्सा हवाय तेवढा तुम्ही ऍड करू शकता पाणी.
तुपातलं गिरवीतलं चिकन आणि इकडं आपला तुपामधला रस्सा तयार होत आहे. आपले मेंबर आहेत बघा इकडं 1 2 3 4 मी 5 6 7 8 9 अजून 2 10 11 आहेत. Nice. लावून मी आपला रस्ता आहे. आपलं चिकन आहे. तू कसं आहेस ते पुरत की शेम इकडे आचारी बनवणार सुद्धा आणि वाढणार सुद्धा. श्लोक म्हणू का वदने कवलगे श्लोक म्हणू मंडप अरे ज्याला पाहिजे रस्सा